आजचा डाऊट प्रॅक्टिस सेट 5.2 पहिलं गणित भाग 1. एक्झाम्पल असं आहे, एक इन्व्हलप आहे, त्यामध्ये 5 रुपये आणि 10 रुपयाच्या नोट आहेत. त्या दोन्ही नोटा मिळून इन्व्हलपमध्ये 350 रुपये आहेत. आणि एक काय सांगितलं त्यांनी, ज्या 5 रुपयाच्या नोट आहेत त्या 10नं कमी आहेत. कितीनं कमी आहेत? 10नं. कुणापेक्षा? ट्वाईस नंबर ऑफ 10 रुपीज. ट्वाईस द नंबर ऑफ 10 रुपीज म्हणजे 10 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्याच्या दुपटीपेक्षा 10नं कमी आहेत. तर आता आपल्याला काढायचं आहे 5 रुपयाच्या नोटा किती आणि 10 रुपयाच्या नोटा किती. त्यासाठी 5 रुपयाच्या नोटाला x आणि 10 रुपयाच्या नोटाला काय मानलं आपण? y मानलं. म्हणजेच लेट अस अज्युम दॅट ₹5 नोट बी x अँड ₹10 बी y. आता पहिली कंडिशन काय आहे? दोन्ही नोटा मिळून 350 रुपये आहेत. दोन्ही नोटा मिळून 350 रुपये म्हणजेच काय? 5 रुपयाच्या नोटा आणि 10 रुपयाच्या नोटा. आता 5 रुपयाच्या नोटाला काय म्हणलं? x. मग ते एकूण म्हटलं की 5x करणार आपण आणि 10 रुपयाच्या नोटाला y. मग एकूण 10 रुपयाच्या नोटा म्हणजे 10 गुणुले y 10y. एकूण म्हटल्यानंतर त्यांची आपण काय करणार? बेरीज. 5x अधिक 10y बरोबर किती? 350. हे झालं पहिलं समीकरण, इक्वेशन आपलं. दुसरं काय सांगितलंय त्यांनी? ज्या 5 रुपयाच्या नोट आहेत, मग 5 रुपयाच्या नोटला मानलंय आपण x. 5 रुपयाच्या नोटा ह्या 10 रुपयाच्या नोटाच्या दुपटीपेक्षा. मग 10 रुपयाची नोट किती आहे? काय मानलंय? y. त्याची दुप्पट म्हणजे काय झालं? 2y. आणि कितीनं कमी आहे? 10नं कमी आहे. आलं लक्षात? म्हणजेच x बरोबर 2y वजा 10 झालं. मग अधिक 2y काय करायचं आपण? इकडच्या साईडला घ्यायचं. मग आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेतलं आपण तर त्याचं चिन्ह बदलतं, माहीतच असेल तुम्हाला. मग अधिकचं काय झालं? वजा. मग x वजा 2y बरोबर वजा 10. वजा 10 आहे तिथंच ठेवला. दोन इक्वेशन सोडवायच्या 2 मेथड आहेत. एक इलिमिनेशन मेथड म्हणजे चलाचा लोप पावणे आणि सबस्टिट्यूशन मेथड. आता चलाचा लोप पावणे म्हणजे काय? इलिमिनेशन. तुम्ही लाईव्ह शोमध्ये TV बघताना ऐकला असेल शब्द इलिमिनेट केलं. इलिमिनेट केलं म्हणजे काय? त्या स्पर्धकाला काय केलं? बाहेर काढलं. बरोबर. मग तसंच आपण इथं x किंवा y दोघांपैकी एकाला ह्याच्यातून बाहेर काढायचं म्हणजे कट करायचं. त्यालाच म्हणतात इलिमिनेशन मेथड. चलाचा लोप पावणे. पण त्यासाठी काय असणं गरजेचं आहे? दोघांची चिन्ह, जे तुम्ही चल व्हेरिएबल कट करणार आहे, x असू दे किंवा y, त्यांचं चिन्ह वेगवेगळं पाहिजे. म्हणजे एकाचा अधिक असेल तर दुसऱ्याचं वजा पाहिजे. आणि त्यांचा सहगुणक. सहगुणक म्हणजे काय? तर चलाला लागून असणारा नंबर. चलाला लागून असणारा नंबर, व्हेरिएबलला लागून असणारा नंबर, त्यालाच म्हणतात कोइफिशियंट. म्हणजेच काय? सहगुणक. समान पाहिजे. नसेल तर काय करायचं? करून घ्यायचं. आता बघा, हे पहिलं आणि दुसरं जे समीकरण आहे त्यामध्ये वायला वेगवेगळी चिन्ह आहेत. म्हणजे इथं अधिक आहे आणि इथं वजा आहे. पण सहगुणक समान आहे का? नाही आहे. मग तो करून घ्यायला लागेल आपल्याला. मग सहगुणक समान करून घ्यायचा असेल तर इथं 10 यायचं असेल तर काय करायला लागेल आपल्याला? 5नं गुणायला लागेल पूर्ण समीकरणाला. तर मग लिहायचं कसं? समीकरण 2ला 5ने गुणू. मल्टिप्लाय इक्वेशन 2/5. मग काय होणार? 5नं xला गुणल्यावर 5x झालं. 2×5 10. 10×5 50. मग हे झालं तिसरं इक्वेशन, समीकरण. आता हे पहिलं आणि हे तिसरं, ह्या दोघांची काय करायची आपण? बेरीज करायची. बेरीज केल्यावर काय होईल बघा. लिहिणार कसं? ॲडिंग इक्वेशन 1 and 3. समीकरण
1 व 3ची बेरीज करू. 1 आणि 3ची बेरीज केली. एक पहिलं समीकरण लिहून घेतलं आणि हे तिसरं समीकरण लिहून घेतलं. मग आता दोघांची आपण बेरीज केली. 5x अधिक 5x किती झालं? 10x झालं. 5 आणि 5 10. हे अधिक 10y आणि वजा 10y काय झालं? कॅन्सल झालं. मग 350तनं 50 गेले, राहिले किती? अधिक वजा काय होणार? वजा. मग 350मधनं 50 गेलं, 300 उरलं. आता इथं एक्सला 10 गुणाकारात आहे. जी कच्ची मुलं आहेत त्यांच्यासाठी हा बघा 10y का कॅन्सल झालं? कारण की इथं 10ला अधिक आहे आणि इथं 10ला वजा आहे. आता बघा -3 अधिक 3 काय होतं? वजा अधिक काय होणार? वजा. मग 3तनं 3 गेलं, काय राहिलं? 0 राहिलं. म्हणजेच काय केलं? गेलंच ना ते दोन्ही पण. सेम तसंच इथं झालं. अधिक काय आणि वजा आहे, त्यामुळं 10y काय झाला? कॅन्सल झाला. इथं पण सेम तसंच. 350ला अधिक चिन्ह आहे आणि 50ला वजा आहे. अधिक वजा काय झालं? वजा झालं. 350तनं 50 गेले, राहिले किती? 300. आता इथं एक्सला गुणुले 10 आहे. ते इकडं बरोबर चिन्हाच्या पलीकडे घ्यायचं म्हणजे काय झालं? गुणाकारात आहे म्हणजे काय होतं? इकडं भागाकारात होतं. मग 300ला 10 भागाकारात गेलं. मग 10नं भाग घालवलं तर काय येणार? 10 एके 10, 10 त्रिक 30 आणि ह्या वरचा 0. म्हणजे एक्स किती मिळालं आपल्याला? 30 मिळालं. एक्सची किंमत 30 मिळाली. आता ही एक्सची किंमत समीकरण 1, 2, 3 तिन्हीमध्ये कुठंही तुम्ही टाकू शकता. पण अशा समीकरणात टाकायचं जिथं तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपं पडेल. आता कॅल्क्युलेशन कुठं सोपं आहे आपल्याला? दुसऱ्यात आहे. म्हणून मी काय करणार आहे आता? ही एक्स जी 30 किंमत आहे ती दुसऱ्या समीकरणामध्ये टाकणार. ठीक आहे. दुसरं समीकरण काय आहे? एक्स वजा 2y बरोबर वजा 10. म्हणजे एक्स जीची किंमत आहे 30. जिथं एक्स आहे तिथं 30 टाकलं. एक्स जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं एक्सची किंमत 30 टाकली. 30 वजा 2y बरोबर वजा 10. मग अधिक 30 आहे. इकडं बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं म्हणजे ते काय झालं? वजा झालं. वजा 30. मग वजा 2y बरोबर वजा वजा अधिक. वजा वजा काय झालं? अधिक. 10 आणि 30 किती झालं? 40 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. आता इथं पण वजा आहे, इथं पण वजा आहे. मग वजा वजा कॅन्सल झालं, अधिक झालं. मग 2y बरोबर 40. आता 2 गुणाकारात आहे, परत इकडं आल्यावर काय जाणार? भागाकारात. आता 2नं भाग घालवला. बेके बे, 2 4 आणि वरचा 0. म्हणजे वायची किंमत किती मिळाली? 20. म्हणजे 5 रुपयाच्या नोटा किती आहेत? 30 आहेत व 10 रुपयाच्या नोटा किती आहेत? 20. समजलं का तुम्हाला?